नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. सकाळपासून आपण खरं म्हणजे ही चर्चा करतो आहोत आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता देवेंद्र सरकारची पहिली जनमत चाचणी हा विषय आजच्या चर्चेचा. दिवसभर आपण त्याच विषयावर बोलतो आहोत. आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. औरंगाबाद महापालिका असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, सगळीकडचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. आणि असं दिसतंय आता की औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये जरी बहुमताची हुलकावणी मिळाली असली तरी सुद्धा एकूण शिवसेना भाजप महायुती सत्तेमध्ये येणार असं स्पष्टपणे दिसतं आहे. नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी आपला गड अगदी अभेद्य राखलाय. खरं म्हणजे नवी मुंबईमध्ये काहीतरी अडचण होईल असं वाटत होतं किंवा गणेश नाईकांना आव्हान दिलं जाईल आणि प्रस्थापित विरोधी कौल असेल असं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र गणेश नाईकांनी पुन्हा एकदा आपणच नाईक आहोत, आपणच नायक आहोत हे सिद्ध केलं. त्यांनाही बहुमताची थोडीशी उलकावणी आहे, पण तरी सुद्धा गणेश नाईक सत्तेमध्ये येणार, त्यांचा महापौर होणार असं आता स्पष्टपणे दिसतं आहे. आणि त्याचप्रमाणे बदलापूर किंवा अंबरनाथ इथं शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. भोकरमध्ये अशोक चव्हाणांनी आपला बालेकिल्ला किंवा आपला गड राखला आहे. असं सगळं एकूण घडतं आहे. या सगळ्या निवडणुकांच्या निमित्तानं काही महत्त्वाचे मुद्दे पुढे आलेले आहेत. आपण दिवसभर चर्चा करत होतो तेव्हा पूर्ण चित्र स्पष्ट नव्हतं, पण आता चित्र स्पष्ट झालं आहे. आणि दिसतंय काय आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना एक अतिशय महत्त्वाचा मोठा पक्ष म्हणून राज्यामध्ये उदयाला येतो आहे. म्हणजे लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये चित्र असं होतं की साधारणपणे मोदी लाट असेल, विशेषतः लोकसभेमध्ये की मोदी लाट असेल आणि त्या मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला. त्याच्यामुळे भाजप हा मोठा भाऊ आहे आणि शिवसेना छोटा भाऊ आहे अशा प्रकारे एकूण चर्चा होती. विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपला जास्त जागा मिळाल्या, शिवसेनेला कमी जागा मिळाल्या. त्यामुळे असंच वाटत होतं. पण आत्ता महानगरपालिका निवडणुकीमध्ये मात्र असं दिसतंय की सगळीकडे म्हणजे औरंगाबाद असेल, अगदी ज्या नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी आपला बालेकिल्ला अभेद्य राखलाय आणि भाजपची अक्षरशः वाताहत झालेली आहे, तिथे शिवसेनेने मात्र खूपच चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे. मी कदाचित शिवसेनेच्या जोडीला भाजपने तेवढीच बरी कामगिरी केली असती तर कदाचित भाजप शिवसेना युतीची सत्ता पुन्हा सत्ता इथे आली असती नवी मुंबईमध्ये. अशा प्रकारचं एकूण चित्र आहे. अगदी अंबरनाथमध्ये किंवा बदलापूरमध्ये जिथे भाजप सोबत नाही तिथे सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचं महत्त्व वाढतं आहे असं एकीकडे दिसतंय. वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक झाली, त्यानंतर या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि वांद्रेचाच तो जो काही सगळा विजयी किस्सा आहे तो पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचं बळ या निकालांनी वाढणार हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. ते का वाढतंय त्याचं विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने की जो वांद्रे पूर्वच्या वेळी पहिल्यांदा उपस्थित झाला पण तेवढी चर्चा झाली नाही. आता मात्र औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं हा मुद्दा पुढे आलेला आहे. तो म्हणजे MIM नावाच्या पक्षाला मिळालेलं यश. MIMला 25 जागा मिळालेल्या आहेत. 25 जागा मिळणं औरंगाबाद महापालिकेमध्ये ही फार मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून जवळपास तो पुढे आला आहे महानगरपालिकेमध्ये. अशा वेळी खरोखरच MIM सारखा पक्ष जर पुढे आला आणि या प्रकारच्या जागा त्यांना मिळाल्या, कारण सुरुवातीला नांदेडमध्ये त्यांनी सुरुवात केली आणि आता औरंगाबाद महापालिकेत एवढ्या जागा मिळालेल्या आहेत. जर आपण असं बघितलं की याच प्रकारे MIMचा उदय आता झालेला आहे आणि हा पक्ष असाच बळकट होत गेला तर नक्की राजकारणाचं काही स्वरूप बदलणार आहे का महाराष्ट्राचं, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की काँग्रेसची अक्षरशः पिछेहाट म्हणजे कमालीची पिछेहाट झालेली आहे. जेवढे निकाल हातामध्ये आलेले आहेत, अशोक चव्हाणांची भोकर एक छोटीशी नगरपालिका सोडली तर सगळीकडे काँग्रेस कुठंही नाही अशा प्रकारची अवस्था. राष्ट्रवादीची अवस्थाही काय फार बरी नाहीये. फक्त गणेश नाईकांनी सत्ता राखली म्हणून राष्ट्रवादीनं राखली असं म्हणायला पाहिजे, पण मुळामध्ये गणेश नाईकांनी सत्ता राखली की राष्ट्रवादीने राखली असं विचारलं पाहिजे, कारण गणेश नाईकांचा हा व्यक्तिगत विजय आहे असंही मानायला बरीचशी जागा आहे. अशा परिस्थितीमध्ये एकूण काँग्रेस राष्ट्रवादी यांची वाताहत, त्याचवेळी शिवसेनेचं बळ वाढत जाणं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपला मात्र फटका बसलेला दिसतोय. जरी औरंगाबाद महापालिकेमध्ये MIMनं ध्रुवीकरण केल्याचा फायदा शिवसेनेला झाला पण तेवढाच फायदा भाजपला झाला असं मात्र दिसत नाही. म्हणजे औरंगाबाद महापालिकेतही भाजप पिछाडीवर आहे. नवी मुंबईमध्ये तर अक्षरशः एकीकडे शिवसेनेनं 38 वगैरे जागा जिंकत असताना भाजपला मात्र 5-6 जागा मिळाव्यात. म्हणजे भाजपची अवस्था तिथंही वाईट आहे. त्याच्यामुळे ही जी अवस्था आहे की भाजपला कमालीचं भाजप अडचणीमध्ये आहे आणि शिवसेना मात्र चांगलं यश मिळवते. खरं म्हणजे सरकार आलं आणि त्या सरकार आल्यानंतर देवेंद्र सरकारची ही पहिली परीक्षा आहे असं आपण म्हणतो आहोत, पण प्रत्यक्ष भाजपला काही फार मोठा फायदा झालेला दिसत नाही. या उलट सरकारवर कायम टीका केली ज्या पक्षानं शिवसेनेनं, त्या शिवसेनेला मात्र बऱ्यापैकी जागा मिळत आहेत किंवा सर्वाधिक क्रमांक 1चा पक्ष म्हणून शिवसेना पुढे येतोय. मुद्दा असा आहे आजच्या या चर्चेमध्ये दिवसभर आपण सगळी स्थानिक संदर्भामध्ये चर्चा केली. आज मला मुद्दाम चर्चा करायची राज्याच्या अनुषंगानं. म्हणजे नवी मुंबई असेल, औरंगाबाद असेल यांचे स्थानिक मुद्दे काय आहेत ते आपण दिवसभर आज बघितलेलेच आहे. पण एकूण राज्याचं राजकारण बदलतंय का? राज्याच्या राजकारणामध्ये काही नवे प्रवाह येत आहेत का?
काँग्रेस राष्ट्रवादीला पर्याय म्हणून जर MIM पुढे येत असेल तर नक्की काय MIMचं भवितव्य असणार आहे? काँग्रेस राष्ट्रवादीची आता आगामी वाटचाल काय असणार आहे? शिवसेनेला यश का मिळतंय? या सगळ्या मुद्द्यांची आता आपल्याला सविस्तर चर्चा करायची आणि हाच आजच्या चर्चेचा विषय. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. अतुल सावे आहेत माझ्यासोबत, भाजपचे आमदार आहेत, ते औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत. नीलम गोऱ्हे आहेत आपल्यासोबत. नीलम गोऱ्हे या प्रवक्त्या आहेत, शिवसेनेच्या आमदार आहेत, त्याही आपल्यासोबत असणार आहेत. रामराव वडकुटे आत्ता माझ्यासोबत आहेत. रामराव वडकुटे हे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि बेलापूर स्टुडिओमध्ये माझ्यासोबत ते बसलेले आहेत. किशनचंद तनवाणी माजी आमदार भाजपचे. आपण बघितलं की तनवाणी आणि चंद्रकांत खैरे यांच्या गटामध्ये झालेला वाद. किशनचंद तनवाणी आपल्यासोबत असणार आहेत. संगीता वाघुले या MIMचे विजयी उमेदवार आहेत, त्या औरंगाबादमधून आपल्यासोबत लवकरच येणार आहेत. नेत्रा शिर्के या NCPच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार आहेत, त्या बेलापूरमध्येच इथेच माझ्यासोबत लवकरच येतील. ममित चौगुले शिवसेनेचे विजयी उमेदवार आहेत, तेही इथेच बेलापूरमध्ये येतील लवकरच. संजय बालगुडे असणार आहेत पुण्यामधून, त्यात आलेले आहेत. संजय बालगुडे हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. काँग्रेसची धुळधाण झालेली असं आपण म्हणत असताना संजय बालगुडेंसारखा युवक नेता काय विचार करतो या सगळ्या गोष्टींचा, हे सगळे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. आणि अगदी सुरुवातीला मला जायचं आहे आमदार रामराव वडकुटेंकडे. रामराव वडकुटे, एक नवी मुंबईचा अपवाद वगळला, तोही राष्ट्रवादी काँग्रेसचा पराक्रम म्हणायचा की गणेश नाईकांचा हा वेगळा मुद्दा आहे. पण मला एक सांगा, ते वगळता बाकी राज्यातल्या कुठल्याही महापालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला यश मिळालेलं नाहीये ज्या प्रमाणात मिळायला हवं होतं. आणि याच्या उलट MIM मात्र औरंगाबाद महापालिकेमध्ये पुन्हा पुढे आलेला आहे. तुम्हाला पर्याय मिळतोय का? तुम्हाला लोक नाकारतायत का? आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असणार आहे? काय म्हणणं आहे? नाही, एखादी निवडणूक हरलो किंवा जिंकलो यामुळं काही असं काही होत नसतं. आणि हा जातीवादी पक्ष असल्यामुळं हा काही पक्षाला पर्याय होऊ शकत नाही. सातत्यानं यावेळेस मताची विभागणी झाल्यामुळं तसं घडलं. परंतु परिस्थिती जर बघितली असेल तर त्यांच्याकडून कुठला अजेंडा नाही, विकासाचा नाही. भावनिक भाषणं करायची, जातीमध्ये आपली भावनिक दाखवायची आणि मतं घ्यायचा, हा अजेंडा फार दिवस चालत नसतो. आपल्याला माहीत असेल यापूर्वीसुद्धा नांदेड नगरपालिकेला त्यांचे 11 नगरसेवक आले होते, परंतु लोकसभा आणि विधानसभेमध्ये त्यांच्याकडे MIMला लोकांनी मतं दिले नाही. एखाद्या वेळेस एखादा प्रयोग यशस्वी होतो याचा अर्थ तो पक्षाला पर्याय होतो असं नाही. विचारावर चालणारा पक्ष हाच कायम पक्ष राहत असतो. असं काही चुकीच्या पद्धतीने एखाद्या वेळेस यशस्वी होणं हा काय पूर्ण पर्याय एखाद्या पक्षाला होत नाही. एखादी निवडणूक म्हणताय तुम्ही आमदार वडकुटे, पण एक लक्षात घ्या, लोकसभा असेल, विधानसभा असेल, आता महापालिका आहे, सलग निवडणुकांमध्ये तुमचा पराभव होतो. एक आता अतुल सावे, आमदार अतुल सावे आता आपल्यासोबत आहेत भाजपचे, त्यांनाही मला हेच विचारायचं आहे की एकीकडे तुम्ही लोकसभा, विधानसभा आणि महापालिका या निवडणुकांचा पट बघितला, म्हणजे ही निवडणूक म्हणजे एका अर्थानं देवेंद्र सरकारचं जनमत आहे, जनमत चाचणी आहे असं आम्ही सकाळपासून म्हणत होतो, मानत होतो. मुख्यमंत्री म्हणतात की मी या निकालावर खुश आहे. पण मला एक सांगा, लोकसभेची जी ताकद होती ती विधानसभेला कमी झाली आणि विधानसभेची जी शक्ती आहे ती आता महापालिकेत दिसत नाहीये. एकूण भाजपचा प्रभाव ओसरतो आहे, त्या तुलनेमध्ये शिवसेनेचा प्रभाव वाढतोय, असं काय वाटतं का आमदार सावे? काय म्हणणं आहे? अच्छा, आमदार सावेंशी मला संपर्क होऊ शकत नाही, पण आता हाच मुद्दा घेऊन मी संजय बालगुडेंकडे जातोय. संजय बालगुडे, एक मला सांगा की राष्ट्रवादीला मी जो प्रश्न विचारला तो लागू आहे काँग्रेसला सुद्धा, काय म्हणणं आहे तुमचं संजय बालगुडे? नाही, बिलकुल नाही. एक लक्षात घ्या, या आत्ताचा जो ट्रेंड आपण पाहिला औरंगाबाद आणि याचा नवी मुंबईचा, तर एक अगदी स्पष्ट आहे की ते पक्षावर झालेलं मतदान नाही आहे, हे अगदी दिसतं आहे. आणि औरंगाबादचं तर अगदी आपण पाहतो आहे की केंद्रीकरण झालं मतांचं. म्हणजे MIMला आलेले 25 जागा आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला तिथं मिळालेल्या जागा, याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की आमची जी मतं आहेत, सेक्युलर मतं ज्याला आम्ही म्हणतो, ही सेक्युलर मतं ही काँग्रेसकडनं तिकडं गेल्यामुळं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. नवी मुंबईमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की ते व्यक्तीवर झालेलं मतदान आहे. म्हणजे गणेश नाईकांना झालेलं मतदान आहे ते मागच्याही निवडणुकीमध्ये कॉर्पोरेशनच्या गणेश नाईकांमुळं तिथं राष्ट्रवादी आली. काँग्रेसने ज्या आपल्या जागा होत्या त्या रिटेन केलेल्या आहेत. म्हणजे नवी मुंबईमध्ये आमच्या 12 जागा होत्या, काँग्रेसच्या 10 जागा आल्या, 2 जागी आम्ही लॉस झालेलो आहे.
आणि औरंगाबादमध्ये आमच्या 11 जागा होत्या, आम्हाला 10 जागा मिळाल्या. आम्ही आमच्या जागा रिटेन केलेल्या आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे, मला जी भीती वाटते आहे पुढच्या राजकारणाची, की अशा पद्धतीने धार्मिक भावनेवर जर मतदान व्हायला लागलं विकास सोडून, तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा वेगळ्या पद्धतीचं चित्र निर्माण होईल का काय? जसं 95-96 साली झालं होतं तशा पद्धतीचं चित्र निर्माण होईल का नाही, हे या निवडणुकीच्या निमित्तानं मला भीती वाटते आहे.